आणि कॅप गोरा गोमटा भुसावळ बबलू सिन्नर आणि समोरचा आहे सिन्नरचा इधर हो सादा आणि कुस्ती बबलू जोडली सिन्नर पाहून घ्या अस्सल आणि तुफानी तारे प्रेक्षणीय लढती प्रेक्षणीय कुस्त्या हो 3000 रुपयाची कुस्ती घेऊन चालले आतमध्ये त्यांचंच बक्षीस येते वा हो 3000 रुपये आणि 2 पैलवान घेऊन चालले कुस्ती लावण्यासाठी हो खायचं काय प्यायचं ध्यानात घ्यायचं हो कफन को जेब नहीं होती कफन को जेब नहीं होती क्यों कमाते माने खिरी मोती काय करायचं पैशाचं काय करायचं धन संपत्तीचं या उघड्या तिजोऱ्या अशी पोरं पाहिली म्हणजे पैसे घेतले काही बोले आवाज कमी वाईट कमी बजरंगबली बैठकीला पैलवान बसवला आहे आणि कब्जा घेतला गेला कब्जा म्हणजे डावावर नियंत्रण आणि कॅमेरामन तुमचं कार्य कौतुकास्पद आहे तुमचं नाव मला कळवा तुमचा नंबर पण मला द्या कार्ड असेल तर द्या वा आणि त्यानंतर कुस्ती लागते नाम क्या है अजय सुरेश चावळे आणि अरबाज मंसूरी इंटरनॅशनल चॅम्पियन मध्य प्रदेशचा इंदोरचा पैलवान अरबाज मंसूरी आणि तेवढाच तुल्यबळ हो यानंतर येणार आहे आणि कुस्त्या जोडल्या बापरे धक्का गिस्सा आणि इकडं समोर खेचा खेचे आणि ठसाठस भरलेलं मैदान वा कुठला भेद नाही कुठली जात नाही हा हा आणि समोर जे दिसतात हो हा ही समोरची कुस्ती साहेबांच्या हस्ते लावते पांढऱ्या फेट्यावर त्यांचे साहेबांचे 3000 आणि अलीकडचे दादांचे 2000 अशी अमोल भाऊ जाधव धुळा आणि समोरचे वाघमोडे दादा धुळ्याचे पैलवान संभाजीनगरचा गोरा गोमटा आणि धुळ्याचा काळा सावळा आणि दादांनी कुस्ती लावली तुमच्या कार्याला धन्यवाद वा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून कार्य फळाला आले 3 कुस्त्या हो याला आणि पटाला गेल्या पटाला घुसला येतो परत पटाला घुसून टांग खेडी टांग आऊ आजची टांग आणि कब्जा काय काय बोलूस तर डाव केला पोराला आणि बोलूस तर कुस्ती निकाली
नुसतं पाहून घराकडे जाऊ नका, असं एक आपल्या घरात तयार करा. बापरे, हो काय कुस्ती. मस्त. आणि आता हो पैलवान कुस्ती जागेवर करा, कुस्ती जगे पे कीजिए. कुस्ती म्हणजे वेळेची मर्यादा. पूर्वी कुस्ती आणि अजय सुरज जावळे मैदानात फिरतोय. एक गोरा गोमटा आणि आखीव आणि रेखीव पोराचे पटपा कसे पटे तसा तासून काढलाय. हो अगदी सुरकतीच्या काळात ईश्वरी देणगी आपल्याला आणि परमेश्वराने आणि निका डावाचा बादशाह आहे तो अजय जावळे. आम्ही युट्यूबवर कुस्ती पाहिले म्हणून सांगतोय आणि आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय. एक आखीव आणि रेखीव काय तब्येती पोराचे आणि काय करायचं धन संपत्तीचा. पोरग कोणाचं म्हटलं की पैसे फिटले. पोरग कोणाचं एवढं म्हटलं की पैसे फिटले. आमच्याकडे केसावर फुगे विकणारे भांगारवाले यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आता बंगले येतं. कोण विचारतं धन संपत्ती, कोण विचारतं बंगले. कफन को जेब नाही होती. मी पैलवान पानसरे, देवासा, जिल्हा हिंगणघर. कफन को जेब नाही होती, क्यों कमाते हिरे मोती. अरे काय करायचं तुमच्या धन संपत्तीचा. अशी पोरं घरामध्ये असले म्हणजे पैसे फिटले. हो पण असं पोरग घरात ठेवायला बी सोपं नाही बरं का. कारण खिलारी गोर, खिलारी वासरू, रेतचं वासरू घरात ठेवणं सोपं नाही. त्याकडे लक्ष द्यावं लागतंय. काय खातंय, कुठं उठतंय, कुठं झोपतंय, कुठं बसतंय आणि काय करतंय. उगाच नाही, उगाच नाही म्हणून म्हणतो. हो आणि संभाजीनगरचा पैलवान चांदीच्या गदेसाठी आणि मानाचा पट्टा. हो एक चांगला मल्ल. वा लागला जोड. चला आणि पैलवान नुसतं पैलावून पैलवान होत नाही. 100 पोरण गावच्या मोर पैलावचं गाडीवर गावभर फिरायचं आणि गाडीवर नाव टाकायचं पैलवान. हो पाठ उठावं लागतंय, घासावं लागतंय. याच मातीला घामाचा अभिषेक घालावा लागतोय. पैलवानकी सोपी नाही बरं का आता. कारण हा मोबाईलची दुनिया आहे आणि काळजी घेण्यासाठी, आरोग्याच्या काळजीसाठी, तब्येतीसाठी, या कलियुगासाठी कुस्ती क्षेत्राकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. नाही काही करता आलं तर पैलवान व्हा. आता दोघांचं पैलवान डाव करा, कुस्ती करा. कुस्ती गतिशील झालेली आहे, कुस्तीला गती आलेली आहे. वाजवणारे तुमचं मनापासून कौतुक आहे. वा नंतर तुमची एक कुस्ती लावणार आहे. वा पैलवान कुस्ती गतिमान झालेली आहे. गती तिथे प्रगती. थांबला तो संपला. मी पैलवान पानसरे, नेवाशाकर. माझा नंबर घ्या, मला पुढे कुस्त्याला बोलवा. वा आणि आता पंचांचा
पंचांचा निर्णय पंच तिथं परमेश